बॉडी जाग्यावरच आहे. बोला ना. माझ्या माधुरीला कुठं बघितलं का? काय झालं? अहो सकाळपासून कुठं दिसना झाले. नाही असेल ना इथं कुठतरी असेल. असेल इथंच कुठतरी. साई आमची माधुरी कुठे दिसली का तुला? रे नाही का? काय झालं? अरे सकाळपासून कुठं घरातच नाहीये. कुठं दिसली तर मला सांग. हा सांगतो सांगतो. माधुरी. अरे जित्या, अरे काय डाउनलोड आहे एवढे लवकर? अरे काय डाउनलोडिंग बाबा, इथं मीटर डाऊन होई ना, एक गिराईक भेटा ना. अरे 4 तास थांबलो स्टँड वर, एक भाडं नको. कटाळून आलो मग निघून. होत असतंय का कधी कधी असं. अरे माझं सुद्धा तसंच होतं. अरे श्वास घ्यायला टाइम मिळत नाही, एवढं कवा कवा गिराईक असतं. आणि कवा कवा लागा श्वास घेऊन मला कटाळ येतोय, पण एक सुद्धा जण फिरकत नाही इकडे. सकाळपासून माझं तसंच होतं. हे बुजगावून हात आलंय. ए तोंडापेक्षा हात चाल. नाही नाही बारीक करायचे का? जित्या मंग्या, अरे माझ्या माधुरीला बघितलं का कुठं? रे माधुरीला वय रोजच बघतो की. पण काय आता तुम्ही लगीन लावून देताय, आता नाही व्हायचं बघणं रोज. अरे मी विचारतोय सकाळपासून बघितली काय? नाही नाही सकाळपासून नाही दिसली. मला मी नाही दिसली बाबा. अरे माझे पोरा, माझे पोर. हो मामा, अरे रडायला काय झालंय? काय डाउनलोडिंग आहे नक्की? अरे माझी माधुरी कुठे गेली आहे काय कळलं झाल्या. काय मामा, अरे परत पळून बिळून गेली काय? अरे तिच्या मनासारखंच लग्न होतंय ना. तिला आवडला होता ना पोरगा, का तू जबरदस्ती करतोय लग्नासाठी तिला? अरे अरे मी असं का करू? अरे सगळं तिच्या मनासारखं होतं. अरे माझं एकदा हात पोळ्या, त्यामुळे ती सांगल तर मी करत होतो. अरे माझी माधुरी कुठं असेल? अरे मी पाहुण्यासनी काय सांगू आता? नाही मामा, अरे तू टेन्शन घेऊ नको. अरे आम्ही आहे की, आपण हुडकू तिला. हुडकाल तर पाहिजे, नाहीतर गाव पुढं माझी इज्जत जाईल. अरे नवऱ्याकडली माणसं माझ्या तोंडात शाद घाल. हे पोराडो, माझ्या माधुरीला शोधा रे. वय मामा. माधुरी, ए माधुरी, माधुरी, ए माधुरी, माधुरी, ए माधुरी. ए सुमित, आमच्या माधुरी कुठं बघितलंस का रे? नाही काय हो, काय झालं? ते सकाळपासून घरातच नाही आहे. काय पळून गेली काय परत? हे अहो त्या विहिरीकडे जाऊन बघा. ए असं बोल नकोस, असं नको बोलू. नाही नाही, हे माधुरी, हे माधुरी, माधुरी. माधुरी, हे माधुरी. तर माधुरी कुठे बघते का? नाही नाही. माधुरी गायब झालीये हे आतापर्यंत तिच्या घरी कळलं असेल, गावातल्या माणसांना कळलं असेल. सगळे तिला शोधायला बाहेर पडतील. सगळे बाहेर असताना हीच योग्य संधी आहे. हिच्या बॉडीची विल्हेवाट लावूया. आओ. हा, कुणाशी बोलताय? नाही कुणाशी नाही. लग्नानंतर बायको नवऱ्याला बोलू देत नाही ना, म्हणून स्वतःशीच बडबड करतो. हो का? मग आधी आवरा आणि मग बायकोशी वाटेल तितका वेळ बोला. अजून ब्रश पण नाही केलाय तुम्ही. घ्या हा, आवरा पटकन. काय हो, तुम्ही माझ्यापासून काय लपवत तर नाही ना?
इथं कुणी होतं का? एक गाय आहे आणि दुसरा मी. दिसतंय दुसरं कोण? बर, आवरा. आदिजी काय करता तुम्ही? गाईला वैरण घालते. कशाला? अहो मी आहे ना, मी टाकतो वैरण. हे त्या नवरा उपाशी त्याच्या नाश्त्याचं बघा, खायला वैरण काय टाकताय? नाश्ता बनवून आली आहे मी. आणि गाईला चारा घातलेलं चांगलं असतं, पुण्य लाभतं. अहो होय, थोडंसं पुण्य मला बी कमवू द्या. बायकोच्या कामात हातभार लावतो मी बी. मी टाकतो वैरण, तुम्ही आंघोळीचं पाणी काढा, नाश्त्याचं बघा, मला आवरून निघायचंय. बर या. माझी माधुरी कुठं गेली हो? कुठं गेली काय माहिती, तिच्या घरचे शोधून वैतागले पार. बघ ना, आणि पैसे पण नाही तर माधुरी पण गायब आहे. अहो माधुरीच्या आई नका रडू. मामा गेलेत ना शोधायला, सापडेल कुठेतरी. असेल इथंच माधुरी. अहो माधुरीची आई रडू नका. आज माधुरी नवरी आहे, गेली असेल मेकअप करायला पार्लर मध्ये. कुठं रडू नका तुम्ही. हे बघ मामा आला. सापडली का माधुरी? कुठं आहे ती? तुम्ही सागर तुमच्या सोबत आली आहे ना, ती तुम्ही आणला तिला तुमच्या सोबत. अहो अशी कशी गाव ना माधुरी? आज तिचं लगीन आहे. अहो तेच तर, अख्खं गाव पालत गाठलं पण कुठंच नाही गावली. अहो गावातल्या कुठल्याच माणसाला ती दिसली नाही.